तर आता आपण पाहतोय ना का मार्केटमध्ये असे छोटे व्यवसाय भरपूर आहेत, त्यांना पण ना एक इच्छा असते बाबा काहीतरी आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट काहीतरी करावं. त्यांनी एक असा कोणता मार्ग त्यांनी निवडला पाहिजे की जेणेकरून ते पण एक चांगल्या प्रकारचे इम्पोर्ट एक्सपोर्टर बनू शकतात. एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी जे ट्रेनिंगचं वगैरे जे चाललंय ते मी महाराष्ट्रामध्ये जास्त बघतोय, कारण की महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद अशा त्याला जास्ती होतोय थोडासा. आणि लोक काय करतात की थोडंसं शिकून त्याच्यानंतर फक्त ते पहिला जो शिपमेंट करायला बघतात ते कांद्याचा शिपमेंट करायला बघतात. असं मी नोटीस केलेलं आहे. ठीक आहे, कांद्याचा एक कंटेनर, कांदा जो आहे तो एक फुल कंटेनर मध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. त्या लोकांना हे माहित नसतं की मला जर कांदा एक्सपोर्ट करायचा असेल तर फुल कंटेनर मला लागतो. त्या फुल एका कंटेनरचा जो भाडा आहे इथून ते दुबई पर्यंत आजच्या डेट मध्ये ते 2.5 लाखापर्यंत जातं. तर तसे ते पैशाचा अरेंजमेंट वगैरे करायला बघतात आणि ते सुरुवात करतात. ते हे पेरिशेबल गुड्स आहे. ओनियन, कांदा हे जे पेरिशेबल गुड्स आहे ते पेरिशेबल गुड्स सोडून तुम्ही दुसरं काहीतरी एक्सपोर्ट करू शकता.